श्री स्वामी समर्थ. संक्रांतीच्या दिवशी करीदिन म्हणजे किंक्रात असते. हा दिवस आहे ना, बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बरेच लोक असे म्हणतात की हा दिवस आहे तो वाईट असतो. हा दिवस वाईट नसतो, पण या दिवसाचं काहीतरी एक वेगळं महत्त्व आहे. काही गोष्टींचं, नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं. या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायच्या असतात, काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या असतात. दिवस कोणताही वाईट नसतो, पण त्या दिवसाला काहीतरी महत्त्व असतं. त्या दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. म्हणून आपल्याला काही गोष्टीचं, नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं. तर बघा, 14 जानेवारीला संक्रांत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला किंक्रात करीदिन आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पहिल्या दिवशी भोगी असते, मग संक्रांत असते आणि मग किंक्रांत असते. 3 दिवसाचा मकर संक्रांतीचा हा सण आपण साजरा करत असतो. तर बघा, किंक्रांतीच्या दिवशी, करीदिनाच्या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाही. या दिवशी म्हणजे छोटं मोठं कोणतेही काम असेल तर ते करत नाही. कारण असं म्हणतात की त्या दिवशी काही शुभ काम केले तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. म्हणून तर तुम्हाला कोणताही छोटं मोठं आपल्या काहीच काम करायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, यामागे एक पौराणिक कथा आहे. फार वर्षापूर्वी शंकासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा द्यायचा. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते. म्हणून आपण बघा म्हणत असतो की यावर्षी संक्रांतीचे वैशिष्ट्य काय आहे, काय धारण केलेले आहे, वयाने काय आहे वगैरे. तर हे त्यामागचं कारण आहे. तर त्या राक्षसाला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते. या संक्रांती देवीने संकासुराला ठार केले आणि त्यानंतर लोकांना सुखी केलं. आणि संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या राक्षसाला ठार केले. त्याला लोक किंक्रासूर असं सुद्धा म्हणत. तर या किंक्रासुराला ठार केल्यापासून प्रजा जी आहे ती त्याच्या जाचातून मुक्त झाली, त्याच्या छळापासून ती मुक्त झाली. म्हणून किंक्रात जो सण आहे तो वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो. म्हणून या दिवशी कोणता पण शुभ काम केलं जात नाही. या दिवशी वाईट गोष्टी आपल्याला सोडून म्हणजे नवीन गोष्टी ज्या आहेत तर त्या अंगी करायच्या असतात. वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो. तर किंक्रांतीच्या बघा दुसऱ्या दिवसापासून मग नंतर स्त्रिया हळदी कुंकवाला प्रारंभ करतात. या दिवशी बघा शक्यतो बेसनाचे धिरडे आहेत ते केले जातात. जसं बघा, संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाला महत्त्व देतो, भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी करतो, त्याप्रमाणे करीदिनाच्या दिवशी, किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला बेसनाचे धिरडे करायचे आहेत. किंक्रांतीच्या दिवशी बघा, सगळ्यात पहिले म्हणजे शिळं अन्न जे आहे तर ते खायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घर पण केर कचरा वगैरे काढून आपल्याला स्वच्छ करायचं आहे. कारण घरातल्या वाईट गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. आणि बघा, किंक्रांतीच्या दिवशी खोटं बोलणं, वाईट बोलणं, कोणाचा तरी अपमान करणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. लांबचा प्रवास या दिवशी टाळायचा आहे. म्हणजे अगदी तुम्हाला अर्जंट असेल, जाणं गरजेचं असेल तरच तुम्ही प्रवास करा. लांबचा म्हणजे अगदी तुम्ही 4-5 तासांचा प्रवास करून चालले आहात तसं म्हणते. बाकी आपण रोजच काही कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं ते म्हणत नाहीये. नोकरीला जावं लागतं, घरी बसून चालणार नाही. त्या तर गोष्टी करायच्याच असतात. पण काही निमित्ताने तुम्ही जर काहीतरी कामाला लांबच्या प्रवासाला चालले तर तो प्रवास टाळला गेला पाहिजे. घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी. म्हणजे बघा, कारण एका हाताने टाळी वाजत नाही. घरामध्ये जितकं सगळे मिळून कोऑपरेट करतील तेवढं घरामध्ये शांत वातावरण राहण्यासाठी मदत होईल. सगळ्यांशी अगदी आदराने वागा, मोठ्यांचा अपमान वगैरे करू नका, फसवणूक करू नका, वाईट बोलू नका. कारण या दिवशी, अशा दिवशी जर तुम्ही अशुभ काम केले तर त्याचा वाईट परिणाम, त्याचे 100% परिणाम आपल्याला जे आहेत ते आत्ताच भोगावे लागतात. म्हणून नक्की लक्षात ठेवा. तर असा हा किंक्रांतीचा दिवस असतो. या दिवशी फार काही नाही, फक्त लक्षात ठेवा कुठले शुभ काम करायचे नाही आहेत. त्यानंतर वाईट गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. शक्यतो जेवढं आपल्याला सर्वसाधारण बघा, काही आपण आणि हे नियम नेहमीच पाळले गेले पाहिजेत. कारण बघा, या दिवशी जसं देवीने राक्षसाचा वध केला होता तसंच आपल्याला काही वाईट आपल्या अंगी गुण असतील तर त्यांचा तुम्ही काहीतरी निश्चय करा की माझं असं वागणूक आहे, मी चिडकी आहे, कोणाचा तरी काहीतरी तुम्ही अपमान केला असेल म्हणजे माझ्याकडून असं काहीतरी गोष्टी होऊन जातात तर त्या होणार नाहीत. काहीतरी तुमच्यातले वाईट वागणूक असेल, कारण प्रत्येक माणूस 100% परफेक्ट कधीच नसतो. काही त्यांच्यामध्ये दोष असतात. तर ते वाईट दोष जे आहेत तर ते घालवण्याचा प्रयत्न करा. आणि कुठेतरी या गोष्टींचा पण तुमच्या आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे.
आपण जितकं सामान्य माणसासारखं राहतो तितकं आपण व्यवस्थित कोणाला फसवत नाही, चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो. त्याचा कुठे ना कुठे चांगला परिणाम आपल्याला होतो. आपण म्हणतो बघा, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, हे हे असं का झालं, ते तसं का झालं, तरी पण माझ्या बाबतीत असं होतं. पण असं नाही आहे. माणसाकडून कधी-कधी काही चुका होऊन जातात. कोणाचे मन दुखावलं जातं, तर त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला त्या गोष्टींचा परिणाम भोगावा लागतो. तर बघा, असा हा किंक्रातीचा दिवस आहे. या दिवशी नक्की सांगितलेल्या गोष्टी नियमात आणा, पालन करा. सांगितलेल्या गोष्टी करा, की जेणेकरून मग या दिवसाचं आपल्याला चांगलं फळ मिळेल. वाईट परिणाम जे आहेत, तर ते भोगावे लागणार नाही. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.